नमस्कार. आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फार्मसी परीक्षा 2026 चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न समजून घेणार आहोत. सर्वात पहिले आपल्या ऑनलाईन नवीन बॅचेस चालू झालेल्या आहेत. आरोग्य विभाग बॅच, त्यामध्ये कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत बरं? आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच MPW, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, ANM GNM चे जे एक्झाम्स असतात त्यांच्या बॅचेस आहेत. त्याचबरोबर लॅब असिस्टंटच्या बॅचेस आहेत आणि LSO च्या बॅचेस आहेत. या सर्व बॅचेसचे जितके पण तुम्हाला लेक्चर असणार आहेत ते तुम्हाला ऑनलाईन ऍज वेल ऍज रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत. मग ऑनलाईन लेक्चर्स असतील तेव्हा तुम्हाला टीचरशी इंटरॅक्ट करता येणार आहे. टीचर्सला तुमचे डाऊट्स तुम्हाला विचारता येणार आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील त्या तुम्हाला विचारता येणार आहे. एखादा टॉपिक नाही समजायला अवघड आहे ते तुम्ही सांगितलं तरीही टीचर्स तेव्हा तुम्हाला ऍज इट इज परत टॉपिक एक्सप्लेन करून देणार आहे. पण काही वेळेस ऑनलाईन किंवा लाईव्ह लेक्चर्स बघायचे राहिले मग ते सर्व लेक्चर्स तुम्हाला आमच्या बॅचेस मध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत. आता या बॅचेसची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, बॅचेस रिलेटेड, एक्झाम्स रिलेटेड माहिती हवी असेल, त्याचबरोबर बॅच परचेस करायची असेल, बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर बोर्डवर दिला गेलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 80 10 45 77 60. ओके. आपण सर्वात पहिले जी परीक्षा आहे फार्मसीची त्याचा आपण काय करूया, पेपर पॅटर्न समजून घेऊया. आरोग्य विभागाच्या जितक्या पण एक्झामिनेशन्स आहेत त्यांमध्ये इंग्लिश, मराठी, लॉजिकल रिझनिंग, जनरल नॉलेज किंवा टेक्निशियन याचे जे सिलेबस आहे किंवा याचा जो पेपर पॅटर्न असतो हा कॉमन असतो. त्याच्यात इंग्लिशचे किती क्वेश्चन्स असणार आहे? 15, मराठीचे 15, मॅथ्सचे 15 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे 15 आणि ओनली टेक्निकलचे 40 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्स साठी? 2 मार्क्स साठी असणार आहे. म्हणजे 15 क्वेश्चन्स असतील तर 30 मार्क्स. टोटल क्वेश्चन्स किती झाले? 100 क्वेश्चन्स झाले. आणि किती मार्कांसाठी? 200 मार्कांसाठी. मग जी परीक्षा असणार आहे ती तुमची 2 तासासाठी असणार आहे आणि मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन असतोय. आपण ह्या ठिकाणी फार्मसीचा किंवा जनरल फार्मेकोलॉजीचा आपण सिलेबस इन डिटेल मध्ये बघू. सर्वात पहिले टाइप्स ऑफ ड्रग अँड जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. मग त्याच्यामध्ये ड्रग्सचं क्लासिफिकेशन असतं ऑन द बेसिस ऑफ शेप किंवा मग त्यांचं जे स्ट्रक्चर असेल वगैरे त्याच्या अकॉर्डिंग. नंतर ड्रग डोसेज फॉर्म अँड बायोअवेबिलिटी, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. त्याच्यानंतर ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन, कोणती ड्रग जर जास्त क्वांटिटी मध्ये आपण इंटेक केला किंवा मग आपल्याला त्याची हायपर एलर्जी असेल अशा वेळेस काय करणार आहे आपण? अशा वेळेस त्या ड्रगच्या ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स ह्या आपल्या बॉडीवर येत असतात. रोल ऑफ अँटीबायोटिक्स टॉपिक बघणार आहोत. क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरो फार्मॅकोलॉजी, त्याच्यामध्ये आपली जी नर्वस सिस्टीम आहे, सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, CNS, त्या रिलेटेड फार्मॅकोलॉजीचा अभ्यास आपण करणार आहोत. नंतर सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी. कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी मध्ये हार्टशी रिलेटेड डिसीजेस असतील, त्याच्या रिलेटेड ड्रग्ज असतील, या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. नंतर फार्मसी इपिडेमोलॉजी आणि डेंटल फार्मॅकोलॉजी. डेंटल फार्मॅकोलॉजी मध्ये आपली जी बकल कॅव्हिटी आहे, मग त्याच्यात आपले टीथ असतील, आपली टंग असेल किंवा मग आपले जितके पण ओरल कॅव्हिटी रिलेटेड ड्रग्ज वगैरे असतील त्याचा आपण इन डेप्थ मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इंडियन फार्मॅकोपोइया, ब्रिटिश फार्मॅकोपोइया, हे दोघे काय आहेत? बुक्स आहेत, ज्या बुक्स मध्ये ड्रग्सच्या डिटेल मध्ये लिस्ट दिलेली आहे, त्याचबरोबर ड्रग रिलेटेड माहिती दिलेली आहे. हा सर्व सुद्धा इंटरेस्टिंग टॉपिक आपण याच्यात कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर फार्मसी ऍक्ट 1940
1948 झाला, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 झाला. हे जे ऍक्ट आहेत आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेले, त्या रिलेटेड माहिती आपण घेणार आहोत. त्या ऍक्ट मध्ये कोणत्या गोष्टी लीगल आहेत, कोणत्या गोष्टी इलिगल आहेत, किंवा मग आपल्याला फार्मसीचं जे रजिस्ट्रेशन असतं ते कसं काय करायचं वगैरे, ही इन्फॉर्मेशन आपण या टॉपिक मध्ये कव्हर अप करत असतो. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज. आता इतके सारे मेडिसिन्स आहेत, ड्रग्ज आहेत, वेगवेगळे मेडिकल्स आहेत, फार्मासिस्ट आहेत, मग ते सर्व ड्रग स्टोअर कसं काय करायचे त्याची इन्फॉर्मेशन आपण ड्रग स्टोरेजच्या टॉपिक मध्ये कव्हर अप करतो. लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट झालं, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट झालं, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, हे सर्व सुद्धा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर डिसइन्फेक्शन अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युज्ड इन अ फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स, EDL अँड ECL म्हणजेच काय, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल्स रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल. एखादं हॉस्पिटल रन करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी रिक्वायर असतात. त्याचबरोबर आपण काय करू, हे जे सर्व टॉपिक आहेत फार्मसीचे, याचे थेरी लेक्चर झाल्यानंतर जे एक्झामिनेशनचे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील त्याचे आपण क्वेश्चन्स किंवा त्याचे आपण MCQ सॉल्व्ह करून घेतो. MCQ सॉल्व्ह झाल्यावर प्रत्येक MCQ चं तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून त्या MCQ ची माहिती कळेलच, त्याबरोबर त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याची सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत असेल. म्हणजेच काय, आपण थेरी लेक्चर आणि MCQ लेक्चर दोघी सुद्धा लेक्चर लाईव्ह एज वेल एज रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये घेणार आहोत. म्हणूनच आमचं डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मच्या नवीन बॅचेस चालू होत आहेत. तुम्हाला बॅच मध्ये एनरोल करायचं असेल अथवा तुम्ही एनरोल केलं असेल आणि तुमचा फ्रेंड सर्कल असेल, तुमचे कलिग्स असतील, तुमच्या जवळपास राहणारे लोक असतील ज्यांना हे लेक्चर परचेस करायचे असतील, त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकतात. आणि आमचे बॅच परचेस करायचे असेल तर बोर्डवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू.